आज आपण बनवणार आहोत आलू मुळ्याची डब्बा स्टाईल भाजी। खूपच चविष्ट बनते आणि खूप कमी वेळेत बनते। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे आलू घेतलेली आहे। आलू छान अशी सोलून कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर मुळे पण घेतलेली आहे सोलून कापून, बघू शकता तुम्ही। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे। हा लसूण मी जिरा टाकून ठेचून घेतलेली होती, तोच टाकलेली आहे। त्याचबरोबर एक कांदा टाकलेली आहे आणि इथे 6-7 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या, त्या टाकून घेत आहे। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे सर्व छान असे फ्राय झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया। टमाटर टाकल्यानंतर टमाटरला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडीशी हळदी पावडर टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, मी इथे 1 चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच अथर्व मसाला टाकलेली आहे। या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघा टमाटर पण छान असे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये आलू टाकून घेऊया। आलू टाकल्यानंतर लगेच आपल्याला मुळे पण टाकून घ्यायचे आहेत आणि आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे। आता झाकून ठेवायचं आहे स्लो गॅस करून 20 मिनिटांसाठी। आता यावर आपण थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे जळणार नाही। 20 मिनिटांनंतर बघूया पाणी सुकलेलं आहे आणि आलू आणि मुळे छान असे शिजलेले आहेत। अगदी स्लो गॅसवर ठेवलेलं होतं 20 मिनिटं आणि वरून पाणी टाकून ठेवलेला होता ताटावर, म्हणून हे जळले नाही। अधूनमधून चेक करत राहायचं। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। ही भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता तयार झालेली आहे आलू मुळ्याची भाजी, अगदी डब्बा स्टाईल। छान अशी सुकी सुकी भाजी झालेली आहे। लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी आवडणार, खूपच चविष्ट बनते। बघू शकता किती सुंदर दिसते बघायला, खायला पण चविष्ट लागते। तर एकदा तरी नक्की ट्राय करा या प्रकारे ही आलू मुळ्याची भाजी। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।